वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द एक्विरेस इनसाइट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, प्रसिद्ध निवेदक हरीश भीमानी यांनी एका कार्यक्रमामध्ये एक सुंदर उद्गार काढला होता. ते म्हटले होते, ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये टाटा या शब्दाचा अर्थ विश्वासार्हता, विश्वसनीयता आणि नैतिकतेने केलेला व्यवसाय असा दिला जावा. त्या टाटा समूहामध्ये आज काय सुरू आहे? टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन पद सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. नोएल टाटा यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप किंवा हमीची अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा कॉर्पोरेट जगतामध्ये आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2026 मध्ये चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. याशिवाय टाटा सन्सच्या भविष्यातील लिस्टिंगचा प्रश्न, बोर्ड रिप्रेझेंटेशन, समूहाची रणनीती आणि शॉपरजी पॅलोनजी सारख्या मायनॉरिटी शेअर होल्डर्सच्या संभाव्य एक्झिटचा सध्या टाटा समूहामध्ये चर्चेचा विषय आहे. मात्र सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करूया. एन चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिलेला नाही, अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. रॉयटर्स ही जी वृत्तसंस्था आहे त्यांनी 12 ऑगस्टला प्रसिद्ध केलेल्या एका बातमीमध्ये चंद्रशेखरन यांनी 18 ऑगस्टच्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी AGM मध्ये पद सोडण्याच्या शक्यतेबाबत जवळच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. म्हणजे आजची बातमी काय आहे? राजीनामा दिला नव्हे तर राजीनाम्याची शक्यता चर्चेत आहे. आता प्रश्न असा आहे, नेमकं घडलंय काय? 18 ऑगस्टचा प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या पदाचा नाही, तो टाटा समूहाच्या पुढील काही वर्षांच्या रणनीतिक दिशेशी जोडलेला आहे. मित्रांनो, आपल्या टाटा समूह नेतृत्व, वारसा आणि भविष्य या मालिकेचे पहिले 2 भाग आपण पाहिले असतील. नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन मंडळींनी जर पाहिले नसतील तर ते चॅनलवर उपलब्ध आहेत, ते अवश्य बघा. पहिल्या भागात आपण टाटा समूहाचा इतिहास आणि त्याच्या मूल्य व्यवस्थेचा प्रवास समजून घेतला आणि दुसऱ्या भागात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहिली, ती अशी: टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि समूहातील स्वतंत्र कंपन्या ही रचना नेमकी कशी काम करते. पण आता हीच रचना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे मित्रांनो, कारण टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन पद सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. नेमकं घडतंय काय? 18 ऑगस्ट इतकी महत्वाची तारीख का आहे? एन चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या चेअरमन म्हणून विद्यमान कार्यकाल फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. पण त्याआधी एक महत्वाचा टप्पा पण आहे. 18 ऑगस्ट 2026 ला जी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, त्याला AGM म्हणतात. या बैठकीत त्यांची म्हणजे चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या संचालक डायरेक्टर म्हणून पुनर्नियुक्ती होणार की नाही यावर भागधारक मतदान करणार आहे. जे शेअर होल्डर्स आहेत ते मतदान करणार. आणि येथेच खरी गोम आहे आणि हीच परिस्थिती गुंतागुंतीची होते, कारण चेअरमन राहण्यासाठी डायरेक्टर म्हणून त्यांचे स्थान कायम राहणे महत्वाचे आहे. म्हणून ही केवळ AGMची औपचारिक प्रक्रिया नाही, ही टाटा सन्सच्या पुढील नेतृत्वावर परिणाम करणारी बैठक आहे. ठरू शकते तशी. येथे टाटा ट्रस्ट का महत्वाचा आहे? आपण या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये बघितलं होतं की टाटा सन्स ही टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग आणि प्रमोटर कंपनी आहे आणि टाटा सन्सच्या सुमारे 66% 66% इक्विटीची मालकी टाटा ट्रस्टकडे आहे. मित्रांनो, टाटा समूहाच्या अधिकृत माहितीनुसार प्रत्येक ऑपरेटिंग कंपनी स्वतंत्र बोर्डच्या मार्गदर्शनाखाली काम करते आणि ऑक्टोबर 2024 पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत नोएल टाटा. म्हणून आपण
आधीच्या भागात म्हटले होते, नोएल टाटा म्हणजे मालकीच्या सर्वोच्च स्तरावरील प्रभाव, तर एन चंद्रशेखरन म्हणजे व्यावसायिक आणि रणनीतिक नेतृत्व. आता हे दोन स्तर प्रत्यक्षात एकमेकांसमोर कसे येऊ शकतात याचे उदाहरण सध्याच्या परिस्थितीत दिसत आहे. मतभेद कशावर आहेत नेमके? मतभेद आहेत कशावर आहेत? रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो, त्यांनी यापूर्वी एक बातमी दिली होती. त्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी नोएल टाटा यांनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता. आक्षेप म्हणण्यापेक्षा हमीची अपेक्षा व्यक्त केली होती असं त्या वृत्तात म्हटलं. यामध्ये टाटा सन्सच्या भविष्यातील लिस्टिंगचा प्रश्न होता, बोर्ड रिप्रेझेंटेशनचा विषय होता, समूहाची रणनीती आणि शॉपरजी पॅलोनजी सारख्या मायनॉरिटी शेअर होल्डर्सच्या संभाव्य एक्झिटचा पण प्रश्न होता. या सर्व मुद्द्यांवर मतभेद असल्याचे वृत्त तेव्हापासून चर्चेत आलेले आहे. मात्र इथे एक महत्वाची खबरदारी घ्यायला हवी. हे काही जे सर्व सुरू आहे या समूहामध्ये, हे सर्व नोएल टाटा विरुद्ध चंद्रशेखरन असा व्यक्तिक संघर्ष आहे का? सरसकट असे म्हणणे योग्य होणार नाही. हा मुद्दा अचूकपणे आणि प्रॉपर सांगायचा असेल तर मालकीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ट्रस्ट आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचे नेतृत्व करणाऱ्या टाटा सन्स यांच्यात गव्हर्नन्स आणि स्ट्रॅटेजिक च्या काही प्रश्नांवर मतभेद दिसत आहे. चंद्रशेखरन गेले तर काय होऊ शकतं? आता सर्वात मोठा प्रश्न आहे, समजा एन चंद्रशेखरन पद सोडतात तर टाटा समूहावर काय परिणाम होईल? मोठी असतीये. पहिली शक्यता, नेतृत्वात तात्पुरता अनिश्चितता येईल. कारण चंद्रशेखरन हे 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळात समूहाने फार मोठा पल्ला गाठला आहे. टेक्नॉलॉजी, ईव्ही, एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे अचानक जर नेतृत्व बदल झाला तर काही मोठ्या रणनीतिक प्रकल्पांमध्ये सातत्याचा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, ब्रेक लागेल. दुसरी शक्यता, टाटा ट्रस्टचा प्रभाव आणखीन वाढेल. कारण टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची सुमारे 66% मालकी आहे. त्यामुळे पुढील जे काही निर्णय आहेत, कोणते चेअरमनची निवड, बोर्डचे स्वरूप, ग्रुप स्ट्रॅटेजी, यामध्ये टाटा ट्रस्टच्या भूमिकेकडे अधिक लक्ष जाईल. तिसरी शक्यता, पुढचा चेअरमन कोण असेल? हा प्रश्न लगेच केंद्रस्थानी येईल मित्रांनो. कारण तो टाटा समूहातील एखादा अनुभवी व्यावसायिक असेल, बाहेरून कोणी येईल, की टाटा कुटुंबातील पुढील पिढीला अधिक संस्थात्मक भूमिका मिळेल? सध्या याचे अधिकृत उत्तर उपलब्ध नाही. सध्याच्या व्यावसायिक आव्हानांचाही संदर्भ चंद्रशेखरन यांच्यासमोर आधीच व्यक्त झालेला आहे. त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे. एअर इंडिया नेतृत्व आणि सेफ्टी सिक्युरिटी, TCS वरील प्राइसिंग प्रेशर, जग्वार लँड रोव्हर मधील सायबर डिस्ट्रप्शन, या प्रश्नांवर टाटा समूहाला ऑपरेशनल स्टॅबिलिटीची गरज आहे. रॉयटर्सने अलीकडे एअर इंडियाच्या इंटेरियम ओव्हरसाईट्समध्येही चंद्रशेखरन यांची भूमिका वाढल्याचे वृत्त दिले होते. म्हणून 18 ऑगस्टचा प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या पदाचा नाही, तो टाटा समूहाच्या पुढील काही वर्षाच्या रणनीतिक दिशेशी जोडलेला आहे. मित्रांनो, या सगळ्यातून आपल्याला काय समजलं? ही जी आपली आता चर्चा झाली त्यावरून आपलं काय लक्षात आलं, की एकीकडे टाटा ट्रस्ट मालकी, दीर्घकालीन संस्थात्मक प्रभाव, दुसरीकडे टाटा सन्स व्यवसाय आणि रणनीतिक नेतृत्व, त्याखाली स्वतंत्र कंपन्यांची संचालक मंडळे. म्हणून टाटा समूहाची रचना काय देते? स्थैर्य देते. पण त्याच वेळेस मतभेद झाले तर
हीच रचना गुंतागुंतीची पण बनू शकते. आता लक्ष आहे 18 ऑगस्टकडे. 18 ऑगस्टच्या टाटा सन्सच्या एजीएम कडे सर्वांच्या आता लक्ष असण्याचं कारण हे आपल्या आताच्या आधीच्या चर्चेवरून लक्षात आलं असेल. कारण चंद्रशेखरन डायरेक्टर म्हणून पुन्हा नियुक्त होतात का? ते चेअरमन म्हणून पुढे राहतात का? की नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू होते. आणि जर बदल झाला तर टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट मधील शक्ती संतुलन कसे बदलेल? या प्रश्नांची अधिक स्पष्ट उत्तरे आपल्याला केव्हा मिळतील? एजीएम नंतर. एजीएम कधी आहे? 18 ऑगस्ट. हा विशेष अपडेटेड भाग आपल्याला उपयुक्त वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. ॲक्युरेस इन्साइट्सला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये आपलं मत अवश्य सांगा. जर आपल्याला आवड असेल, शक्य असेल तर एक पुस्तक आहे मित्रांनो, टाटा प्रवास मूल्याधिष्ठित जगण्याचा, हे मिळवा. कारण हे पुस्तक कोणी लिहिलंय माहिती का? हे पुस्तक लिहिलंय डॉन डुंगाजी. हे या समूहामध्ये दीर्घकाळ सेवेत होते. याचं मराठी भाषांतर रवींद्र मांजरेकर यांनी केलेलं आहे. अवश्य हे पुस्तक मिळवा, वाचा. खूप मौल्यवान माहिती यामध्ये आहे. हा कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जय हिंद.